कल्पनाज कुकिंग कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे श्रीखंड। श्रीखंड कसं करायचं ते पाहू। गॅस चालू करून गॅसवर दूध ठेवायचं आहे। दूध इथं मी 2 लिटर घेतलेलं आहे। दूध चांगलं उकळवून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। हाताला गरम लागेल इतपत गरम ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे दही टाकून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून 7 ते 8 तासासाठी झाकून ठेवायचं आहे। दूध जास्त कडकही ठेवायचं नाही। 7 ते 8 तास झालेले आहेत। आपण दही विरजले का ते पाहू। छान दाटसर दही तयार झालेलं आहे। पातेलं हलवलं तर दही हालत सुद्धा नाहीये, इतकं घट्ट दही झालेलं आहे। तुम्ही बघू शकता पळीने मी उचलून घेत आहे तरी सुद्धा पळीमध्ये येत नाही। लावत असताना दूध जास्त कडकही ठेवायचं नाही आणि एकदम थंडही नाही। दूध जास्त कडक असेल तर दही चांगलं विरजत नाही। तयार दह्यापासून आता आपण श्रीखंड करणार आहोत। त्यासाठी मी इथे एक कढई घेतली आहे, त्याच्यावरती एक चाळणी ठेवली आहे। चाळणीवर एक सुती कापड ठेवलं आहे, त्याच्यावरती आपल्याला सर्व दही वतून घ्यायचं आहे। श्रीखंड करत असताना दही घट्ट असायला हवं आणि जास्त आंबटसुद्धा नको आहे। सर्व दही घालून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व कापड गोळा करून ते चांगलं बांधून घ्यायचं आहे। कापड हे आपल्याला सुती कॉटनचं घ्यायचं आहे। आता हे सर्व दही घालून झालेलं आहे। आता आपण हे कापड गोळा करून चांगलं याचं छोटंसं गाठोडं तयार करून घ्यायचं आहे। हे गच्च बांधून झाल्यानंतर 4 ते 5 तासासाठी आपल्याला उंच लटकावून ठेवायचं आहे, कारण त्याच्यामुळं सर्व पाणी गळून जाते। हे घरामध्ये तयार केलेलं श्रीखंड खायला खूप छान लागते, चवसुद्धा एकदम भारी लागते। श्रीखंड करायला खूप सोपे आहे, अगदी कमी वेळेत तयार होते। 2 लिटर दुधामध्ये 1 किलो श्रीखंड सहज तयार होते। तुम्ही सुद्धा या प्रकारे कधीतरी अशा प्रयोग करून नक्की बघा। 5 ते 6 तास झालेले आहेत। पाणी सर्व गळून गेलेलं आहे। चक्का चांगला तयार झालाय का ते बघून घेऊयात। या दह्यामधून गळलेल्या पाण्यामध्ये भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम असते, म्हणून हे पाणी तुम्ही कणिक मळण्यासाठी किंवा कढी बनवण्यासाठी वापरू शकता। छान चक्का तयार झालेला आहे। आता चमच्याने चांगलं विरघळवून घेऊयात। एकदम सॉफ्ट असा चक्का तयार झालेला आहे। हा चक्का एका बाउलमध्ये काढून घेऊयात। काढून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण साखर, विलायची पावडर हे ते टाकून व्यवस्थित मिक्स करणार आहोत। तुम्ही बघू शकता 2 लिटर दह्यामध्ये इतकं पाणी निघालेलं आहे। पांढरा शुभ्र घट्ट असा चक्का तयार झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे। हा चक्का तुम्ही चाळणीमधून सुद्धा काढून घेऊ शकता किंवा पुरण यंत्रामधनं। मी डायरेक्ट इथं बाउलमध्ये काढून घेतला आहे आणि चमच्याने चांगलं फेटून घेतलं। जेवढा चक्का आहे तेवढी साखर याच्यामध्ये घालायची आहे, कारण जर साखर कमी असेल तर श्रीखंड आंबट लागते, म्हणून जेवढा चक्का आहे तेवढाच साखर घालायची आहे। 4 ते 5 चमचे काजू बदाम पावडर घालून घ्यायची आहे। काजू बदाम पावडर थोडेसे जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा विलायची पावडर घालून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। श्रीखंड हा पारंपरिक गोड पदार्थ आहे। पूर्वीच्या काळी सणवार असले की श्रीखंड आवर्जून केलं जायचं। तयार श्रीखंडावर काजू बदाम आणि पिस्त्याचे बारीक बारीक काप टाकून सजवून घ्यायचं आहे आणि खाण्यासाठी श्रीखंड तयार आहे। तुम्ही सुद्धा या प्रकारे श्रीखंड नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटू अशाच एका नवीन